गोकुळ दूध संघातील राजकारण तापत असतानाच विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे. सत्तेत सोबत असलेले हसन मुश्रीफ महायुतीसोबत जाण्याच्या भूमिकेत असल्यानं दोघातील आघाडी तुटणार का यावर चर्चा सुरू असतानाच पाटील यांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे. गोकुळ निवडणूक समविचारी घटकांसोबत लढवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले. माध्यमांशी बोलताना पाटील म्हणाले की मुदत संपणाऱ्या सहकारी संस्थांवर प्रशासक नेमण्यासंदर्भात नवा कायदा करण्यात आला आहे. गोकुळशी संबंधित सुमारे 1200 संस्थांवर अन्याय होऊ नये ही आमची भूमिका आहे. या संदर्भात अंतिम निर्णय शासनाच्या हाती असून सरकार काय निर्णय घेतं याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत. 5 तारखेनंतर याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करू असं त्यांनी सांगितलं. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजकीय समीकरणांवरही भाष्य केलं. आजपर्यंत गोकुळ आणि जिल्हा बँकेत आम्ही राजकारण बाजूला ठेवलं होतं, मात्र समोरून पक्षीय पातळीवर लढाई होणार असेल तर आम्ही त्याच पद्धतीने उत्तर देऊ असा इशारा त्यांनी दिलाय. कोल्हापूरची जनता आणि गोकुळचे सभासद सुज्ञ असून ते योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दूध दरवाढीच्या मुद्द्यावर बोलताना पाटील म्हणाले की निवडणुकीवेळी 2 रुपयांची दरवाढ देण्याचं आश्वासन होतं, मात्र प्रत्यक्षात आम्ही 18 रुपयाची वाढ दिली आहे. तसेच हसन मुश्रीफ यांनी महायुतीचा वारंवार उच्चार करत स्वतःलाच त्याचे शिल्पकार मांडण्याचा प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली. काँग्रेसच्या भूमिकेबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की माघारीची हॅट्रिक झाली म्हणून उतावळेपणाने निर्णय घेणं योग्य नाही. राज्य आणि देशाच्या व्यापक राजकीय पार्श्वभूमीवर निर्णय घ्यावा लागतो. पुढील निवडणुकांबाबत महाविकास आघाडीत चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी. या गोकुळमध्ये शेतकरी विमुख कारभार करण्याची आमची भूमिका असणार आहे. त्यामुळे थोडं 5 तारीख झाल्यानंतर नेमकं काय होतंय, प्रशासक येतोय, आहे त्या बॉडीला कंटिन्युएशन मिळते, त्याच्यावर मी प्रतिक्रिया देणं संयुक्त राहील. त्यानंतर कारण की शेवटी आता ते महायुती म्हणून लढणार म्हणून त्यांनी जाहीर केले. आता मी समविचारी जे माझ्याबरोबर येतील, कोणी येतील, जे येतील त्यांना घेऊन लढायचा निर्णय आमचा पक्का आहे. तर सहकारमध्ये एक मोठी संस्था म्हणून त्याकडे पाहिलं जाते. तिथं देखील पक्षीय राजकारण जर आलं तर सहकार टिकवण्यासाठी जे सगळेजण मिळून कष्ट करत असतात. नाही, मला वाटते आजपर्यंत आम्ही राजकीय जोडे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि गोकुळ मधून बाहेर ठेवलेले, परंतु आता पुढच्या बाजूनं ते येणार असतील तर आम्ही त्याला काही थांबवू शकत नाही. कारण की आता महायुतीची सत्ता देशात, राज्यात, महानगरपालिकेत, जिल्हा परिषदमध्ये, पंचायत समितीमध्ये, मार्केट कमिटीमध्ये अशी सगळीकडे आहे. त्यामुळे आता गोकुळमध्ये सुद्धा त्यांना वाटत असेल की महायुतीची सत्ता यावी.